नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी क्लासेसच्या मराठी व्याकरण मालिकेतील आजच्या भागामध्ये मी कृष्णात आपल्या सर्वांचं सहज स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण मराठी व्याकरणातील वर्तमान काळ हा घटक अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण अतिशय सोप्या ट्रिकचा वापर करून दिलेल्या वाक्यातील वर्तमान काळ व त्याचे प्रकार कसे ओळखायचे ते शिकणार आहोत. मग चला तर विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर आपण शिकूया सोप्या ट्रिकचा वापर करून दिलेल्या वाक्यातील वर्तमान काळ आणि त्याचे प्रकार कसे ओळखायचे. आता बघा, सर्वप्रथम आपण वर्तमान काळ कशाला म्हणतात ते पाहूया. वर्तमान काळ म्हणजे काय? की अशी वेळ जिथं क्रिया आता घडत आहे याचा बोध होतो. त्याला आपण वर्तमान काळ म्हणतो. बघा, वर्तमान काळ म्हणजे काय? की अशी वेळ जिथं क्रिया आता घडत आहे याचा बोध होतो. त्याला आपण वर्तमान काळ असं म्हणतो. उदाहरण बघा, मी पुस्तक वाचत आहे. मी पुस्तक वाचत आहे. जी वाचण्याची क्रिया आहे ती कधी घडते? आता घडते. याचा बोध यातून होतोय म्हणून हे वर्तमान काळाचं वाक्य आहे. समजलं? दुसरं उदाहरण बघा. ती जेवत आहे. जेवण्याची जी क्रिया आहे तिची, ती कधी घडते? आता. जेवण्याची क्रिया आता होत आहे, याचा बोध या वाक्यातून होतोय, म्हणून हे वर्तमान काळाचं वाक्य आहे. समजलं? वर्तमान काळ म्हणजे काय? की अशी वेळ जिथे क्रिया आता घडते, याचा बोध होतो, त्याला आपण वर्तमान काळ असं म्हणतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या वर्तमान काळाचे जे प्रकार पडतात, ते कोणते प्रकार पडतात, ते आपण पाहूया. आता बघा, वर्तमान काळाचे जे प्रकार पडतात ते 4 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला आहे साधा वर्तमान काळ, दुसरा आहे अपूर्ण वर्तमान काळ, तिसरा आहे पूर्ण वर्तमान काळ आणि चौथा आहे रीती वर्तमान काळ. हे वर्तमान काळाचे 4 प्रकार पडतात. आता यातील जो पहिला काळ आहे, साधा वर्तमान काळ, तो आपण सर्वप्रथम पाहूया. आता बघा, साधा वर्तमान काळ. तर साधा वर्तमान काळ म्हणजे कशाला म्हणायचं? साधा वर्तमान काळ म्हणजे अशी क्रिया जी सध्या घडत आहे, अशी क्रिया जी दररोज घडते किंवा अशी क्रिया की ज्यातून त्रिकलाबाधित सत्याचा बोध होतो, त्याला आपण साधा वर्तमान काळ. बघा, साधा वर्तमान काळ कशाला म्हणायचं? की अशी क्रिया की जी दररोज घडते किंवा ती सध्या घडत आहे किंवा त्यातून त्रिकलाबाधित एखाद्या सत्याचा बोध होतोय, त्याला साधा वर्तमान काळ म्हणायचं. आणि यामध्ये जे वाक्य असतं, त्या वाक्यातील जे क्रियापद असेल, त्या क्रियापदाला तो, ती, ते यापैकी प्रत्यय लागलेला असतो. त्याला साधा वर्तमान काळ म्हणायचं. आता हेच आपण उदाहरणासह समजून घेऊया. बघा, पहिलं उदाहरण आहे, मी शाळेत जातो. उदाहरण काय? मी शाळेत जातो. या वाक्यामध्ये बघा, काय बोध होतोय ते पाहूया. साधा वर्तमान काळ म्हणजे काय? की अशी क्रिया ज्यातून जी क्रिया सध्या घडते किंवा ती दररोज घडते किंवा एखादं त्रिकलाबाधित सत्य याचा बोध होतो, त्याला साधा वर्तमान काळ म्हणतो. बरोबर? आणि क्रियापदाच्या शेवटी तो, ती, ते असा प्रत्यय लागलेला असतो. बरोबर? आता इथं उदाहरण काय आहे आपल्या समोर? मी शाळेत जातो. शाळेत जाण्याची क्रिया जी आहे, ती सध्या घडते याचा बोध होतोय आणि दररोज घडणारी क्रिया आहे याचा बोध होतोय. बरोबर? म्हणून हे साधा वर्तमान काळाचं वाक्य आहे. त्याचबरोबर जे दिलेलं वाक्य आहे, त्या वाक्यातील जे क्रियापद आहे, आता क्रियापद कशाला म्हणतो आपण? की वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतो. आता बघा, मी शाळेत वाक्याचा अर्थ पूर्ण होतो? नाही. जातो हा शब्द या वाक्यामध्ये जोडल्यानंतर या वाक्याला एक अर्थ पूर्ण होतोय. त्याचबरोबर जातो हा एक क्रियावाचक शब्द आहे, म्हणून जातो माझं क्रियापद झालं. आता जातो क्रियापदाला कुठला प्रत्यय लागलाय बघा शेवटी? तो. आपण बघितलं की जे क्रियापद असेल वाक्यातील साध्या वर्तमान काळाच्या, त्याला तो, ती, ते अशा प्रकारचं किंवा तात अशा प्रकारचं प्रत्यय लागलेलं असेल. आणि इथं तो प्रत्यय लागलाय, मग हे साधा वर्तमान काळाचं वाक्य आहे. समजलं? दुसरं उदाहरण बघा. सूर्य पूर्वेला उगवतो. जे वाक्य आहे त्यातून काय बोध होतोय? एक त्रिकालाबाधित सत्य, की सूर्य पूर्वेला उगवतो, या सत्याचा बोध यातून होतोय. त्याचबरोबर सूर्य पूर्वेला उगवतो, जी उगवण्याची क्रिया आहे पूर्वेला, दररोज घडणारी क्रिया आहे, ती दर्शवते आणि एका त्रिकलाबाधित सत्याचा बोध होतोय. म्हणून हे वाक्य साध्या वर्तमान काळाचं. आणि त्याचबरोबर जे दिलेलं वाक्य आहे, सूर्य पूर्वेला उगवतो, यातील क्रियापद कुठलं आहे? उगवतो. कारण हे क्रियावाचक शब्द आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करतोय. मग क्रियापद. कुठला प्रत्यय लागलाय शेवटी? तो उगवतो, तो प्रत्यय लागलाय. म्हणून हे जे आहे ते साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे. समजलं?
पुढचा प्रकार आपण पाहूया वर्तमान काळाचा. आता बघा, दुसरा प्रकार आहे अपूर्ण वर्तमान काळ. नावावरून आपल्याला समजतं की अपूर्ण म्हणजे वर्तमान काळामध्ये जी क्रिया चालू आहे ती अजून पूर्ण झालेली नाही. ज्यावेळी अशा वाक्यातून बोध होत असेल त्याला आपण अपूर्ण वर्तमान काळ असं म्हणायचं. समजलं अपूर्ण वर्तमान काळ? क्रिया अजून पूर्ण झालेली नाही, ती चालू आहे, त्याला अपूर्ण वर्तमान काळ असं म्हणायचं. आणि जे दिलेलं वाक्य असेल त्या वाक्यातील जी मुख्य क्रिया असेल त्या क्रियेला त प्रत्यय लागला असेल, आणखीन पुढे आहे किंवा आहेत जी सहाय्यक क्रियापद म्हणून आली असेल, यापैकी एखादा शब्द आहे असेल किंवा आहेत असेल आणि जी मुख्य क्रिया असेल त्या क्रियेला त प्रत्यय असेल, त्याला आपण अपूर्ण वर्तमान काळ असं म्हणतो. तर हेच आपण उदाहरणासह समजून घेऊया. पहिलं उदाहरण आहे बघा, मुले मैदानावर खेळत आहेत. मुले मैदानावर खेळत आहेत. जी खेळण्याची क्रिया आहे ती संपली का? नाही, कारण ती अजून खेळत आहेत. मुले मैदानावर खेळत आहेत. खेळण्याची क्रिया संपलेली नाही, पूर्ण झालेली नाही, ती अजूनही चालू आहे. असा यातून बोध होतोय म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ आहे. यातील बघा मुख्य क्रिया कुठली आहे? खेळण्याची. कुठल्या शब्दानं दर्शवली या वाक्यामध्ये? खेळत या शब्दाने. आता खेळत या शब्दाला कुठला प्रत्यय आहे? त. मुख्य क्रियेला त प्रत्यय लागलाय आणि पुढं सहाय्यक क्रियापद म्हणून कुठलं आलेलं आहे? आहेत. हे सहाय्यक क्रियापद आलेलं आहे. म्हणून अपूर्ण वर्तमान काळ आहे. समजलं? दुसरं उदाहरण बघा. ती गाणे गात आहे. ती गाणे गात आहे. आता गाणे गाण्याची क्रिया संपली नाही, पूर्ण झालेली नाही. ते अजून गात आहे. म्हणून हे अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. दुसरं, यातील जी मुख्य क्रिया आहे गाण्याची, ती कुठल्या शब्दाने दर्शवली या वाक्यामध्ये? गात. कुठला प्रत्यय लागलाय? त. आणि सहाय्यक क्रियापद कुठला आलेला आहे? आहे. बघा आपण पाहिलं की मुख्य क्रियेला त प्रत्यय लागतो आणि जी सहाय्यक क्रियापद आहेत ते आहे किंवा आहेत अशा प्रकारचे शब्द येतात. समजलं? अपूर्ण वर्तमान काळ. चला मग आपण पुढचा प्रकार पाहूया वर्तमान काळाचा. बघा, तिसरा प्रकार आहे पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय? जेव्हा एखादी क्रिया वर्तमान काळामध्ये जी चालू होती ती नुकतीच संपली आहे. म्हणजे जी क्रिया चालू होती ती नुकतीच संपली आहे, असा जेव्हा वाक्यातून बोध होईल तेव्हा ते माझं पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य असतं. समजलं पूर्ण वर्तमान कशाला म्हणायचं? जी क्रिया चालू होती ती आता नुकतीच संपली, असा जेव्हा मला बोध होईल तेव्हा त्याला पूर्ण वर्तमान काळ असं म्हणायचं. आणि यामध्ये बघा मुख्य क्रियेला कुठला प्रत्यय लागलेला असतो? ला, ली, ले किंवा ल्या. यापैकी मुख्य क्रियेला प्रत्यय लागलेला असतो. ला, ली, ले, ल्या. यापैकी एखादा प्रत्यय लागला असेल आणि पुढे सहाय्यक क्रियापद म्हणून आहे किंवा आहेत असा शब्द आलेला असेल. समजलं? त्याला आपण पूर्ण वर्तमान काळ म्हणायचं. आता हेच आपण उदाहरणासह बघूया. पहिलं उदाहरण आहे आपल्या समोर. आम्ही अभ्यास केला आहे. आम्ही अभ्यास केला आहे. अभ्यास करण्याची जी क्रिया चालू होती ती आता पूर्ण झाली असा बोध होतो यातून. होते की नाही? आणखीन जी मुख्य क्रिया आहे अभ्यास करण्याची कुठल्या शब्दाने दर्शवते? केला या शब्दाने दर्शवली आहे या ठिकाणी. आणि त्याला कुठला प्रत्यय लागलाय? ला. केला, ला प्रत्यय. आणि सहाय्यक क्रियापद कुठलं आलंय? आहे. समजलं? म्हणून हे पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य. पुढचं आहे दुसरं उदाहरण. तिने जेवण बनवले आहे. ती जी जेवण बनवण्याची क्रिया करत होती ती आता पूर्ण झाली. जेवण बनवलं आहे. जेवण बनवण्याची क्रिया पूर्ण झाली. याचा बोध या वाक्यातून होतो. म्हणून हे पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. आणि यातील मुख्य क्रिया जी आहे बनवण्याची ती कुठल्या शब्दाने दर्शवली? बनवले. बरोबर? त्याला कुठला प्रत्यय लागलाय? ले. आणि सहाय्यक क्रियापद कुठला आहे? आहे. आपण पाहिलं की मुख्य क्रियेला ला, ली, ले, ल्या यापैकी प्रत्यय लागतो आणि सहाय्यक क्रियापद म्हणून आहे किंवा आहेत अशा शब्दांचा उपयोग केला जातो वाक्यांमध्ये. त्याला आपण पूर्ण वर्तमान काळ. समजलं पूर्ण वर्तमान काळ? चला तर मग पुढचा आपण वर्तमान काळाचा प्रकार अभ्यासूया. बघा, पुढचा प्रकार आहे शेवटचा चौथा रीतिवर्तमान काळ. आता रीतिवर्तमान काळ म्हणजे काय बघा? वर्तमान काळात एखादी क्रिया नेहमी घडण्याची सवय किंवा रीत आहे हे दर्शवलं जातं तेव्हा त्याला रीतिवर्तमान काळ म्हणायचं. कशाला म्हणायचं रीतिवर्तमान काळ? वर्तमान काळामध्ये जेव्हा एखादी क्रिया नेहमी घडण्याची सवय दर्शवली जाते किंवा रीत आहे असा जेव्हा बोध वाक्यातून होत असेल त्याला आपण रीतिवर्तमान काळ असं म्हणतोय. समजलं रीतिवर्तमान काळ कशाला म्हणायचं? की वर्तमान काळात जी क्रिया आहे ती नेहमी घडते.
किंवा तशी ती सवय आहे, रीत आहे, याचा बोध होत असेल, त्याला रीती वर्तमान काळ म्हणतो. आणि यामध्ये मुख्य जी क्रिया असेल वाक्यातील, त्या क्रियेला त प्रत्यय लागला असेल आणि पुढे सहाय्यक क्रिया म्हणून असतो, असतात, असते यासारख्या शब्दांचा वापर झालेला असतो. त्याला आपण रीती वर्तमान काळ असं म्हणतो. आता हेच आपण उदाहरणासह समजून घेऊया. पहिलं उदाहरण आहे, ती दररोज अभ्यास करत असते. उदाहरण बघा, ती दररोज अभ्यास करत असते. म्हणजे तिची अभ्यास करण्याची सवय, या सवयीचा बोध या वाक्यातून होतोय. बरोबर? रीती, सवय, एखाद्या गोष्टीची सवय, दररोज घडण्याची सवय, याचा बोध वाक्यातून होतो. त्याला रीती वर्तमान काळ म्हणायचं. आणि त्याचाच बोध इथे होतोय, की ती दररोज अभ्यास करते. तिची दररोज अभ्यास करण्याची सवय, रीत यातून दर्शवत आहे, म्हणून हा रीती वर्तमान काळ आहे. आणि यातील जी मुख्य क्रिया आहे, करण्याची, तो करत या शब्दाने दाखवली. त्याला त प्रत्यय लागलेला आहे आणि पुढे सहाय्यक क्रियापद म्हणून असते आलेलं आहे. म्हणजे रीती वर्तमान काळ. पुढचं उदाहरण बघा. तो रोज सकाळी फिरायला जात असतो. तो रोज सकाळी फिरायला जात असतो. त्याची सकाळी फिरायला जाण्याची जी रीत आहे, सवय आहे, त्याचा बोध या वाक्यातून होतोय, की तो रोज सकाळी फिरायला जातो. त्याची सवय आहे रोज फिरायला जाण्याची. त्याचा बोध होतोय. हे रीती वर्तमान काळ. आणि यामधील जी मुख्य क्रिया आहे, ती कुठल्या शब्दाने दाखवली? जात. जाण्याची क्रिया, जात. जात या शब्दाने दाखवली. त्याला त प्रत्यय लागलाय आणि पुढे सहाय्यक क्रियापद म्हणून असतो हा शब्द आलेला आहे. म्हणून याला रीती वर्तमान काळ म्हणतात. समजलं 4 प्रकार आपले? तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण वर्तमान काळ आणि त्याचे जे 4 प्रकार आहेत, त्यांचा अभ्यास केलेला आहे. मी आशा करतो, की हा घटक तुम्हाला निश्चितपणे आवडला असेल. आणि जर आवडला असेल, तर आपल्या स्वामी क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जेणेकरून हा घटक आपल्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचेल. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन घटकासह. धन्यवाद.